फलंदाजीसाठी आहे तो डावकुरा फलंदाज वीरेंद्र आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो अक्षय सावंत. एक धडाकेबाज फलंदाज वरी स्पोर्ट्स क्लब या मैदानातील. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सर्वच क्रीडा रसिक उत्सुक असतात असा खेळाडू अक्षय सावंत. आणि फलंदाजी त्या स्ट्रायकर एंडवर असेल तो वीरेंद्र उर्फ पप्पू. सामना करतील बड्डे बॉय साजन पाटील यांचा. साजन सर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन इथे येतील. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. हा सामना 5 षटकांचा राहील तरी लवकरात लवकर सामना सुरू करण्यात यावा ही पंचांना विनंती. पहिलं षटक घेऊन येते ते साजन पाटील सर. सामना करतील वीरेंद्र उर्फ पप्पू. पहिला चेंडू सुरेख चेंडू टाकलेला आहे. पहिला चेंडू डॉट टाकला आहे इथे. पॉवर प्लेचं षटक टाकतायत साजन सर आणि पहिला चेंडू डॉट टाकलाय. वीरेंद्र सामना करतील साजन सरांना. दुसरा चेंडू फुलटॉस होते चेंडू आणि यावेळेस मात्र फलंदाजाने समाचार घेतलेला आहे या चेंडूवरती आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. दुसरा चेंडू देण्यात यावा. नवीन बॉल. पहिला षटक चालू आहे. व्हॉलेंटियर्स बाहेर गेलेले चेंडू लवकरात लवकर घेऊन यावेत. व्हॉलेंटियर्स. पहिल्या चेंडू डॉट आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारलाय तो वीरेंद्र याने. 6 धावा मिळाल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र खोलवर टप्प्यासारखे चेंडू आणि यावेळी देखील समोरच्या पद्धतीने खेळलेला चेंडू आणि चौकार. वीरेंद्र यावेळेस मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लेग बिफोरची अपील झालेली आहे परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आणि एक धाव लेग बिफोर या स्वरूपात आलेली आहे. लेग बाईस माफ करा. नवीन फलंदाज अक्षय सावंत. सामना करतील साजन सरांचा. 5वा चेंडू घेऊन येत आहेत साजन सर. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं वीरेंद्रकडून. पाहूया अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी करते साजन सरांविरुद्ध. आणि हा चेंडू आणि उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला चेंडू होता परंतु अवांतर धाव. वाईट पद्धतीने एक धाव मिळाली आहे आकांक्षा या संघाला. वाईट चेंडू टाकला होता साजन सरांनी आणि मला वाटतं 12 धावा झाल्या आहेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी काय करतोय. पुढील चेंडू आणि षटकार. सुंदर फटका मारला अक्षयाने. बॉल बाहेर. शेवटचा चेंडू. सामना करेल अक्षय आणि यावेळेस सुरेख झेल घेतलाय पॉइंटच्या दिशेने. फलंदाज बाद. एक मोठा बळी घेतलाय साजन सरांनी. आता एक गडी बाद. 18 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलंय आणि 18 रन झाले आहेत आणि एक विकेट देखील भेटलेली आहे ती साजन पाटील यांना. सुंदर चेंडू टाकला होता त्यांनी. 2 षटकार मात्र या षटकामध्ये आले होते परंतु त्यांनी एक मोठी विकेट देखील या षटकामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी येतोय ओमप्रकाश. संघाचे कर्णधार ओमप्रकाश ते आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. दुसरा षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज कुलदीप.
या संघामध्ये देखील मोठमोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेले खेळाडू आहेत. रोहन भोसले तसेच प्रभाकर मेहता, कुलदीप यांसारखे मोठमोठे फलंदाज देखील या संघामध्ये आहेत. विनर्सच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज कुलदीप. एक षटक संपलेला आहे आणि 18 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती आणि एक गडी बाद देखील झालाय. मंडळाचे कार्यकर्ते सुलेख यांना मी विनंती करतो की संदेश करंगुटकर यांच्याकडून तुषार कंदारे यांचा इथे व्यासपीठावरती सन्मान केला जात आहे. मी संदेश करंगुटकर यांना विनंती करतो की त्यांनी तुषार कंदारे यांचा सन्मान करावा. पुष्पगुच्छ देऊन ते यांचा सन्मान करतील. बॉलर कुलदीप. नवीन फलंदाज ओमप्रकाश जे आले ते नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, परंतु स्ट्रायकर एंडला जे आहेत ते वीरेंद्र वैयक्तिक 10 धावांवरती खेळत आहेत. एक षटकार एक चौकार त्यांनी लगावलाय. त्यानंतर पुढील चेंडू कुलदीप याचा आणि यावेळेस जोरदार फटका मारला होता परंतु कॅच काय झाली नाहीये आणि अतिरिक्त धाव मला वाटतं 4 रन झाले आहेत. नाही, माफ करा, बाउंड्री रायडर्स 4 धावा नाही आहेत. या 3 धावा धावून काढलेल्या आहेत. सुंदर फटका खेळला होता वीरेंद्र याने. झेलची संधी होती परंतु कॅच काय झाली नाही आणि 3 धावा मात्र जरूर मिळाल्या या चेंडूवरती कुलदीप यांच्या. सर्कलमध्ये एकूण 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमप्रकाश यांच्यासाठी लेग साईडला सजवलेली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. कुलदीप, माफ करा, वेट 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 मागच्या बॉलवरती बाउंड्री आलेली आहे. पंच थर्ड अंपायर यांनी सांगितलं इथे की बाउंड्री आहे. तर स्ट्राईकवर असतील वीरेंद्र. रिप्ले मध्ये बघितलं होतं थर्ड अंपायर यांनी आणि त्यानंतर त्यांनी निर्णय कळवला त्यांचा की 4 धावा मिळाल्या आहेत. दुसरा चेंडू वीरेंद्र सामना करतील आणि यावेळेस समोर दिशेने मारला चेंडू आणि झेल बाद झाला वीरेंद्र. लॉन्गेस्ट रेंज शुभम मिश्रा स्ट्राईकवर असतील. शुभम मिश्रा अजूनपर्यंत शिवम मिश्रा, माफ करा, सीएसके संघासाठी शिवम दुबे जसा परफॉर्मन्स देतो तसा शिवम मिश्रा हा आकांक्षा या संघासाठी परफॉर्मन्स देणार की नाही हे आता इथे पाहायला लागेल. आणि खोलवर टप्प्याचा हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू काहीसा खेळता आलेला नाहीये शिवमला. सुंदर गोलंदाजी कुलदीप याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. या मैदानातील एक नावाजलेला गोलंदाज कुलदीप. आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा यॉर्कर मध्ये चेंडू आणि इथे रनआउटची संधी निर्माण झाली आणि इथे खेळाडू बाद, धावबाद झाला खेळाडू शिवम. आपल्याच गोलंदाजीवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय कुलदीप यांनी. एक सुरेख चेंडू टाकल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडून कीपरकडे थ्रो केलेला आहे आणि कीपर प्रभाकर मेहता यांनी कोणत्याही प्रकारची चुकी इथे केली नाहीये आणि खेळाडू बाद झालाय तो शिवम मिश्रा. या संघाकडे फलंदाज आहे तो रोहन भोसले. आपल्या धडाकेबाज फॅटिंगसाठी ओळखला जातो तो रोहन भोसले. त्यामुळे किती धावा केल्या तर कमीच पडतील असं मला वाटतंय.
तर भरपूर धावांचं आव्हान इथे समोरच्या संघाला द्यावं लागेल चुरशीचा सामना बनवण्यासाठी. नवीन बॅट्समन अमृत. अमृत आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी आलं तर अमृत. शिवम शून्यावर बाद झालाय. पाहूया अमृत आपल्या संघासाठी काय करतोय ते. कुलदीप सामना करतील अमृत. खोलवर चांगलं टाकलेला चेंडू आणि इथे मात्र एक धाव मिळालेली आहे आणि तिथे सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मला वाटतं अभि आहे तिथे क्षेत्ररक्षण करण्यात. ओमप्रकाश यांच्यासाठी थोडी फिल्डिंग वेगळ्या पद्धतीने सेट केली आहे. बघूया. ऑफ साईडला सर्वच खेळाडू त्यांना सर्कलमध्ये घेतले आहेत. मला वाटतं एकूण 5 खेळाडू सर्कलमध्ये घेतले त्यांच्यासाठी. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ओमप्रकाश यांच्या तर्फे झाला होता परंतु त्याच्यामध्ये त्यांना काही यश मिळालं नाहीये. अजून एक सुंदर चेंडू टाकलेला आहे आणि हे षटक मात्र उत्तम हाताळलं गेलंय कुलदीप यांच्या हस्ते. धावसंख्येला रोख लावलाय त्यांनी आणि मला वाटतं ह्या षटकामध्ये जास्त धावा न आल्यामुळे आकांक्षा संघ थोडा बॅकफूटवर गेलेला दिसतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 23 धावा झालेल्या आहेत. 23 धावा झाल्या आहेत आणि त्यांचे 3 गडी देखील बाद झालेले आहेत. 3 मोठे विकेट्स हे देखील विनाशा संघाला मिळाले. त्यातला मोठा विकेट मिळाला तर साजन पाटील यांना. अक्षय सावंत त्याला देखील त्यांनी बाद केलं होतं पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जो विकेट मिळाला होता. त्यानंतर जी मोमेंटम त्यांनी प्राप्त केली आहे या सामन्यामध्ये ती अजूनपर्यंत त्यांनी कायम ठेवलेली आहे. पहिले 5 चेंडू मात्र आकांक्षा संघाकडे होते पण त्यानंतर मात्र जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय साजन पाटील यांच्या विनाश संघाकडून तो वाखाणण्याजोगे आपल्याला इथे. मंडळातर्फे इथे जेवणाची व्यवस्था केली आहे. दुपारचा लंच आपल्याला इथे आयोजित केलेला आहे मंडळाने. तरी इतर संघांना माझी विनंती आहे ज्यांचे सामने आता नाही आहेत किंवा ज्यांचे सामने झालेले आहेत त्यांनी जाऊन भोजनाचा लाभ घ्यावा. या फर्स्ट इनिंग नंतर यानंतर होणारा सामना वरी पॅकर्स विरुद्ध गोल्फादेवी यांच्यामध्ये टॉस करून घेण्यात यावा ही मी विनंती करतो. मंडळाचे कार्यकर्ते छन्नो यांना मी विनंती करतो की त्यांनी यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस करून घ्यावा. हे षटक 50-50चं षटक आहे. या षटकामध्ये 15 धावा करणं गरजेचं आहे. माफ करा चुकीची दुरुस्ती 16 धावा करणं गरजेचं आहे. जर फलंदाजी बॉलर आहे निखिल तिवारी. या षटकामध्ये 16 धावा झाल्या नाहीत तर 50-50च्या रूल प्रमाणे धावसंख्या कमी करण्यात येईल आणि जर 16 धावा झाल्या तर त्याच्यानंतर या धावा 8 धावा प्लस होतील याची सर्वच खेळाडूंनी नोंद घ्यावी. निखिल तिवारी सामना करतील अमृत आणि आडव्या बॅटने मारलेला फटका घरंगळत गेलाय कुलदीप यांच्याकडे आणि मला वाटतं रनआउटची संधी इथे उपलब्ध झाली परंतु रनआउट काय घेतलेला नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला कदाचित तो रनआउट झाला असता परंतु त्यांना ती अमृतची विकेट काही घ्यायची होती पण ती काही त्यांना मिळाली नाहीये. पहिल्या चेंडूनंतर 2 धावा झाल्या आहेत. पाहूया 16 धावा होतील की नाही. तिवारी सुंदर फटका मात्र खेळला यावेळेस. पाहूया किती धावा होत आहेत. ईश्वर यांच्याकडे चेंडू गेलाय आणि एकच धाव मिळालेली आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा झाल्या आहेत. एकही मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केली. 2 चेंडू
एकदम परफेक्ट लाईन आणि लेंथवर त्यांनी केले होते, त्यामुळेच काय अमृत यांना मोठा फटका खेळता आला नाही आहे. तिसरा चेंडू, अजूनही 13 धावांची गरज आहे 50-50 ओव्हर जिंकण्यासाठी. आणि एज लागून थर्ड मॅनच्या दिशेने गेलं आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलंय साजन पाटील यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. निश्चितच हा 4 धावांसाठी गेला असता चेंडू, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या इथे पाहायला मिळते थर्ड मॅनच्या दिशेने आणि निश्चितच 4 धावा रोखल्या आहेत. आणि रोहन भोसले यांचं जे बॅकअप होतं ते देखील उत्कृष्ट होतं. जर चेंडू जर त्यांच्याकडून मिस झाला असता तर त्यांनी निश्चितच तो चेंडू पकडला असता, परंतु क्षेत्ररक्षणात कोणतीही चूक केली नाही साजन पाटील यांनी. आणि यावेळेस कार्पेटच्या साह्याने मारलेला चेंडू आणि 1 धाव मिळालेली आहे. एक सुंदर षटक आपल्या इथे पाहायला मिळते निखिल तिवारी यांच्याकडून. फक्त 4 धावा आल्यात 4 चेंडूमध्ये, माफ करा 5 धावा आल्यात 4 चेंडूमध्ये. अजूनही 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे हे 50-50 षटक जिंकण्यासाठी. ओमप्रकाश काय 2 षटकार मारतील. आणि इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय. कुलदीप यांच्याकडून क्षेत्ररक्षणात झालेली चूक आणि 4 धावा. निखिल एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यांनी आतापर्यंत कोणतीही संधी मात्र दिली नाही या फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची, पण मात्र यावेळेस ओमप्रकाश यांनी त्यांच्यावर चढवलेला हल्ला आणि त्याच्यामुळे मिळाल्या त्यांना 4 धावा. संघाची धावसंख्या हळूहळू पुढे जाते याच्यावरून. आतापर्यंत 9 धावा आल्यात या षटकामध्ये. आणि खोलवर टाकायचा चांगला चेंडू आणि झेल बाद होता होता वाचलेले आहेत. कॅच सोडलेली आहे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत अंकित यादव, परंतु त्यांच्याकडून कॅच सुटलेली आहे. या षटकामध्ये एकूण धावा आल्यात त्या 10 आणि त्यामध्ये 5 मायनस झालेले आहेत. 50-50च्या रूल प्रमाणे 5 धावा मायनस झाले, म्हणजे हे 5 धावांचे षटक आपल्या इथे पाहायला मिळते निखिल तिवारी यांच्याकडून. 5 धावा आल्यात. एकूण धावसंख्या झालेली ते 28. समाप्तीनंतर 28 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये. आणि मला वाटतं अंकित यादव हे नवीन गोलंदाज आपल्या इथे पाहायला मिळतील गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. चौथा षटक हातातील, चौथा षटक एक इम्पॉर्टंट षटक इथे हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ते अंकित यादव. या षटकामध्ये निश्चितच हाणामारी करण्याचा प्रयत्न हा असेल ओमप्रकाश यांचा आपल्या संघासाठी. आकांक्षा 11 त्यांचा संघ विरुद्ध विनर्स साजन पाटील यांचा संघ. विनर्स हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून या मैदानात ओळखला जातो. अनेक फलंदाजांचा भरणा त्यांच्या संघामध्ये आहे, तसेच उत्कृष्ट गोलंदाज देखील त्यांच्याकडे आहेत. आता पाहूया अंकित काय करतील विनर्ससाठी. ओमप्रकाश आणि यावेळेस मात्र टाकला सुंदर चेंडू. अकूट टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये काही त्यांना यश आलेलं नाही आहे आणि डॉट पद्धतीचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अंकित यांच्याकडून सुंदर षटक हाताळताना क्षेत्ररक्षकामध्ये थोडा बदल झालेला आहे. पॉइंटचा जो खेळाडू होता त्याला डीप टाकण्यात आलेला आहे. आणि पुढील चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ईश्वर यांच्याकडे गेला आणि ईश्वर यांचं एक सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळते. त्या झोनमध्ये गोविंदा देखील उभे आहेत क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांचं नाव आहे या मैदानामध्ये, ते म्हणजे गोविंदा. अमृत
वैयक्तिक 4 धावांवर 5 धावांवर खेळताना अमृत आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया अमृत आपल्या संघासाठी काय करतील या षटकामध्ये. आणि यावेळेस 4 धावा, गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला कडून. चौकार मिळालेला आहे. बऱ्याच वेळानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अमृत यांच्या बॅटमधून सुंदर गोलंदाजी करत होते ते अंकित. बोल ना. हा 3 आहेत केस बरोबर. हा मग एक टाकले ना केस, एक खाली टाकले बघ त्याच्यामध्ये. ग्रुप आणि क्रेडिट असे वेगळे टाकले बघ ना. यानंतर होणारा सामना वळली पॅकर्स विरुद्ध गोल्फादेवी. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी हाफ टाईममध्ये इथे उपस्थित राहायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. जी संधी इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. $37 धावा झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील आपला. पाहूया ओमप्रकाश काय करतात आपल्या संघासाठी. आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय आणि 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक मात्र संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 38. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 रन झालेले आहेत. रन्स आफ्टर 4 ओव्हर्स. शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचा षटक घेऊन येतो तो रवी. मला असं वाटतं 5 वेगवेगळे गोलंदाज त्यांनी यूज केलेले आहेत. वेगवेगळ्या गोलंदाजांना त्यांनी गोलंदाजी इथे दिलेली आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो रवी, आदित्य उर्फ रवी. रवी यांचा सामना करतील ते ओमप्रकाश. वैयक्तिक 10 धावावर खेळत आहेत ते ओमप्रकाश. दोन्ही फलंदाज 10 धाव वैयक्तिक 10 धावावरून खेळत आहेत.
या षटकानंतर पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. आणि आकुल टप्प्यात टाकलेला चेंडू आणि यावेळेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे साजन पाटील यांनी. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा 3 धावा वाचवलेल्या आहेत. थर्ड मॅनच्या दिशेला 2 वेळा त्यांनी बाउंड्री अडवलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी. आणि वैयक्तिक बक्षीस देखील आलेलं आहे इकडे. जर साजन पाटील सरांनी इथे कॅच घेतली तर सिद्धेश गावण यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू घरंगळतोय आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फुटबॉल देखील चांगले खेळत होतात त्यांनी दाखवलंय यावेळेस मात्र. तिसरा चेंडू सामना करतील अमृत. आणि पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. मला वाटतं 4 धावा मिळतील. 4 धावा मिळाल्या आहेत अमृत यांना. 4 मिळत नव्हतं आणि यावेळेस मात्र त्यांनी 4 धावा तटावलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 45 धावा झाल्या आहेत. 45 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 45 रन्स झालेले आहेत. आणि सुंदर चेंडू टाकलाय. डॉट पद्धतीचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. आदित्य यांच्याकडून सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका आणि 4 धावा इथे मिळाल्या आहेत. या षटकामध्ये 2 चौकार आले आहेत. आणि सुंदर चेंडू आणि त्याने चेंडू आणि गेम देखील फिनिश केलाय या चेंडूने. शेवटच्या चेंडूवर धावबाद झाले ते ओमप्रकाश. माफ करा, विकेट घेतली नाही आहे त्यांनी. आणि यानंतरचा होणारा सामना वर्री पॅकर्स विरुद्ध गोल्फादेवी. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी वर्री पॅकर्स विरुद्ध गोल्फादेवी दोन संघाचा कर्णधार कोण असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझी संपर्क साधावा.
यानंतर होणारा सामना वरी पॅकर्स विरुद्ध गोल्फादेवी. कुठे सिद्धेश गावंड नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. बड्डे बॉय सितेश पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. शितेश पवार यांच्या हस्ते या सामन्याला टॉस होईल. तर गोल्फादेवी संघाचा कर्णधार यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. शितेश पवार टॉस करून घ्यायचं आहे. वळी पॅकर्स आणि गोल्फादेवी दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे, नाणेफेकीच्या कॉलसाठी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होत आहे वळी पॅकर्स विरुद्ध गोल्फादेवी. बर्थडे बॉय जितेश पवार ह्याच्या हस्ते कॉइन. अच्छा, वळी पॅकर्स नाणेफेक जिंकून पहिली क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि विरुद्ध संघास प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. आणि पहिल्याच चेंडूवर स्विच हिट मारलाय आणि त्याच्यावरती नो बॉल आणि या नो बॉल वरती षटकार अभि यांच्या फलंदाजीमधून. पहिल्या नो चेंडूवरती षटकार मारले रिव्हर्स स्विच हिट आणि दुसरा चेंडू लेग साईडच्या दिशेने कार्पेट शॉट मारलेला आहे. क्षेत्ररक्षण आहे तिथे एक धाव भेटते. या एका धावेने धाव संख्या होते ती 8. एक चेंडू पूर्ण 8 धावा आणि स्ट्राईकवर आलेले आहेत ते नावाजलेले असे मैदानातले फलंदाज प्रभाकर मेहता.
पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. आणि प्रभाकर मेहता पण पहिल्या चेंडूवरती प्रहार करतील का, षटकार मारतील का पाहूया. आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण चेंडू एवढा वेगवान होता की काही समजलं नाही प्रभाकर मेहता यांना. आणि 22 स्वरूपाची एक धाव भेटते आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वरती. 10. पुन्हा एकदा अभियांनी फटकेबाजी करण्याचं ठरवूनच आलेलं असं वाटतंय. आक्रमणावर आक्रमण करतायत अक्षय यांच्यावरती. हा चेंडू काहीसा लांब गेला नव्हता तरी त्याच्यावरती एक धाव काढलेली आहे अभियांनी आणि प्रभाकर मेहता यांना स्ट्राईक दिलेली आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न प्रभाकर मेहता यांचा, पण बॅट आणि चेंडूशी काही संपर्क झाला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा हवाई फटकार आणि हा जातोय सीमारेषा पार. सारण डीजे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता प्रभाकर मेहता यांचा, पण निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय आणि वेगळा असा स्टान्स प्रभाकर मेहता यांचा. आणि पॉईंटच्या दिशेने कापलेला चेंडू तिथे मिसफिल्ड होते, पण मिसफिल्डवरती एकच धाव भेटते. एका धावेमध्ये समावेश मानायला लागेल आणि षटक संपते तिथे. आणि षटकाच्या आखरीस एक धाव आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वरती. आपले साजन सरांचे लाडके असे प्रभाकर मेहता, त्यांच्या बॅटमधून एक धुवाधार षटकार आला होता. आता पाहूया त्यांच्याकडे स्ट्राईक आहे. 6 चेंडू आहेत त्यांच्याकडे. 6 चेंडूमध्ये किती षटकार मारतायत व किती धावा कमावतायत आपल्या संघासाठी. एक प्रतिनिधी पाठवायचा आहे आपल्या इथे. बॉलर्स नेम
आणि लेग साईडच्या दिशेने प्रभाकर मेहता यांच्या बॅटमधून येतोय षटकार. घुटनाट एक तमाशात एक सारन. आताच मी नाव घेतलं होतं प्रभाकर मेहता यांचा, साजन सरांचे लाडके असे फलंदाज, आणि लगेचच त्यांनी षटकार मारला. आता पाहूया अजून 5 चेंडूमध्ये किती षटकार मारतायत. 50 धावांचं आव्हान केलं आहे समोरच्या टीमनी, पण जर अशी फलंदाजी असेल तर मला वाटतं नक्कीच 3 षटकामध्येच विजय होतील विनर्सी संघ. पुन्हा एकदा फटकावलेला आहे चेंडू हवेमध्ये, सीमारेषा पार होईल का, आणि हा झालेला आहे षटकार. पुन्हा एकदा प्रयत्न तर केले होते पण तिथे यश नाही भेटत आहे. काहीसा गोलंदाजाचा कमबॅक चांगला होतोय आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. चांगला टप्प्यावरती चेंडू टाकतोय गोलंदाज. 2 मोठे फटकार आल्यानंतर आता कमबॅक होतोय. आता पाहूया. हाही चेंडू हवेमध्ये आणि यष्टीरक्षक खाली, आणि यष्टीरक्षकांनी कॅच घेतलेली आहे. झेल बाद प्रभाकर मेहता. पहिला धक्का लागतोय विनर्स या संघाला. डीजे भोसले मागच्या हंगामामध्ये ज्यांनी 5 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते असे नावाजलेले असे फलंदाज रोहन भोसले, त्यांचं आगमन झालेलं आहे क्रीडांगणामध्ये. पाहूया आता काय कामगिरी करतील व मोठे फटकेबाजी करतील का. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन एक धाव काढलेली आहे रोहन भोसले यांनी व स्ट्राईक रोटेट केलेली आहे. स्ट्राईकवरती आलेले ते अभि, आणि एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 31. एक गडी बाद 31. स्क्वेअर पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त धाव येते तिथे आणि धाव संख्येमध्ये भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 32 वरती. अजून या षटकातील पुन्हा एकदा प्रतीक यांचा चांगला चेंडू, त्यावरती झेलबाद होत आहे. त्या बी चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी. थोडंसं महागडे तळले पण 2 गडी बाद केलेले आहेत प्रतीक यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. डीजे
वाबी यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज क्रीडांगणावरती आलेले आहेत ते विकास जयस्वाल उर्फ गोविंदा आणि त्यांना गोलंदाजी करण्यासाठी आलेले ते बिपिन शुक्ला. फिरकी मास्टर बिपिन शुक्ला व स्ट्राईकवर आहे ते रोहन भोसले आणि 50-50 ओव्हर आहे ही चॅलेंजिंग ओव्हर. तर पाहूया भोसले काय करतायत आपल्या संघासाठी. पहिला चेंडू बिपिन शुक्ला यांचा रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये जात होता चेंडू पण तिथे चांगलं क्षेत्ररक्षण येतंय. नक्कीच 3 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. आणि 1 धाव काढलेले रोहन भोसले आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ती 33 वरती. नवीन फलंदाज गोविंदा आणि काही क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होताना दिसते आपल्याला. त्यामध्ये यश भेटते की नाही ते पाहूया आपण गोलंदाजाला. आणि पुढचा चेंडू बिपिन शुक्ला यांचा गोविंदासाठी आणि गोविंदा यांनी फटकावून काढलेला आहे डीपमध्ये. त्यावरती 1 धाव भेटते आणि एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 34. अजूनही काहीशी रोहन भोसले जी फटकेबाजी करतात ती आपल्याला दिसत नाही फटकेबाजी त्यांच्या फलंदाजीमधून. आणि जसा मी बोललो आणि तसाच त्यांनी हॅलो हॅलो आणि जसा मी म्हणत होतो रोहन भोसले यांची फटकेबाजी झालेली आहे आणि तशाच फटकेबाजी आता सुरू केलेली आहे रोहन भोसले यांनी. आणि चॅलेंजिंग ओव्हरसाठी 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. चॅलेंज पूर्ण करतील का. पुन्हा एकदा चांगला फटका तिथे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 रन षटकार. आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे ते आणि विजयी संघ ठरलेला आहे तो विनर्स. हॅलो हॅलो